टीबीपी न्यूज, आवाज तुमचा, साथ आमची। गुंड शरद मोहोळ याची पत्नी स्वाती हिने पोलीस जबाबात गणेश मारणे याच्यापासून जीवाला धोका असल्याचा दावा केलाय। गुरुवारी पोलिसांनी गणेश मारणे याला न्यायालयात हजर केले। कोर्टाने त्याला 9 फेब्रुवारी पर्यंत कोठडी सुनावण्यात आली। गुंड शरद मोहोळची पत्नी स्वाती मोहोळ आणि फिर्यादी अरुण ध्रुपद धुमाळ यांनी गणेश मारणे आणि विठ्ठल शेलारी यांच्यापासून जीवाला धोका असल्याचं पुरवणी जबाबात सांगितलं आहे। तपास अधिकारी सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील तांबे यांनी गुरुवारी न्यायालयामध्ये याबाबतची माहिती दिली। पुणे पोलिसांनी गुरुवारी न्यायालयामध्ये गोपनीय अहवाल सादर केला। गणेश मारणे याला पोलिसांनी पाठलाग करत नाशिक रोडवरून बुधवारी रात्री बेड्या ठोकल्या। शरद मोहोळ खून प्रकरणात गणेश मारणेसह 15 आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई केली। यामुळे गुरुवारी मोक्का न्यायाधीश VR कचरे यांच्या पुढे सुनावणी झाली। तपास अधिकारी सुनील तांबे यांनी यावेळी सांगितले की आतापर्यंत 15 आरोपींना अटक करण्यात आली आहे। विठ्ठल शेलार आणि गणेशम मारणे हे दोघे या खून प्रकरणातील मुख्य प्रमुख सूत्रधार आहेत। 5 जानेवारी रोजी शरद मोहोळ याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती। त्या काळात गणेश मारणे 3 राज्यात फिरल्याचे तपासात उघड झाले। न्यायालयाने गणेश मारणे याला 9 फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। आपल्या भागातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच टीबीपी न्यूज चॅनलला